गाईज वेलकम. सो बघा, आज नाही का आर्याची प्रिन्सेस सारखी रेडी झालेली आहे. बऱ्याच दिवसांनी तिला हा तिचा बर्थडेचा फ्रॉक मिळालेला होता, सो तिला वेअर करायचा होता. अरे बोल फिरून दाखव. आज मी ब्लॉग केला होता कारण की आज माझा एक शूट आहे म्हणून सो काल आमचं नाही का न्यू ट्रायपॉड आलेला आहे, त्या ट्रायपॉडवर तिला शूट करून घ्यायचं आहे. सो गुड मॉर्निंग. इथे माझी आता छान अशी आंघोळ झालेली आहे. आंघोळ झाल्यानंतर म्हटलं चला आता थोडीशी स्किन केअर करून घेऊया. सो स्किन केअरमध्ये मी घेत आहे मॉइश्चरायझरनंतर थोडंसं सिरम. ऑर्गॅनिक सिरम आहे जे मी डेली यूज करते सकाळी आणि एकदा रात्री झोपण्याच्या आधी किंवा संध्याकाळी. ॲज युजल जसं मला पॉसिबल झालं त्या पद्धतीने मी माझी स्किन केअर करून घेते. कधी कधी रात्रीला लेट झाल्या म्हणून वेळ नाही मिळत, सो संध्याकाळीच करून घेते. त्यानंतर येतं मग सनस्क्रीन. विंटर जरी असला तरी सनस्क्रीन थोडं मी यूज करतच असते. आणि एक छोटीशी किटली. सो नेक्स्ट काम आहे मला आता माझं घर वगैरे ते तर सगळं पुसून झालेलं आहे. सकाळी आंघोळ करण्याच्या अगोदरच मी ते करून घेतलेलं आहे. आता मला आहेत देवपूजा वगैरे करायची आहे, कपडे वॉश करायचे आणि स्वयंपाक करायचा आहे. सो आपण कंटिन्यू करूया. तोपर्यंत मी इथे कपडे धुवून बाय बाय. बोल. आज मी एवढी प्रिन्सेस बनली होती ना, एवढी सुंदर दिसते ना, एवढी सुंदर दिसायला लागली आहे कारण मी एवढी क्यूट दिसते. मी बघा माझा प्रिन्सेसचा ड्रेस. आता दाखव छान. बस. आता आर्याला जायचं आहे शॉपला, सो मी तिला शॉपला सोडायला जाते. शॉपला सोडून आल्यावर कपडे धुते. आता स्वीटी नाही चाटणार. स्वीटी बाय. मग सोडून आली आहे. आता आर्याला सोडून आलेलीच आहे. म्हटलं चला कामं करायच्या आधी नाही का सर्वात अगोदर नाही का चहा घ्यायचा. चहा घेतला आहे बनवायला. पाणी घेते जायचं. कुठलंही काम असो, घाईचं असो गडबडीचं असो, सर्वात आधी घ्यायचा चहा आणि मग लागायचं कामाला, नाही का. कोणाकोणाचं आहे असं, माझं तर नक्की तसंच आहे आणि मी तशीच करते. मला कामं पटकन करायचे असलेत ना तर मी सर्वात आधी चहा घेते आणि मग खूप एनर्जीने लागते कामाला. चहा तर पिऊन झाला गायचा. आता लागते मी कपडे धुवायला. करते सोबत तिच्या बेबीची पण आंघोळ करते रोज. ही माझी बाल्कनी आहे आणि बाल्कनीतच आहे माझी झाडे. कसे आहे गाईज, फ्लावर्सची झाडे कमी आहेत जरा माझ्याकडे. ठीक आहे, हळूहळू आता घेऊया. सर्वात इम्पॉर्टंट काम आता कपड्यांचं तर झालेलं आहे. राहिला आता स्वयंपाक झाल्यानंतर नाही का, आज गुरुवारचा उपवास असल्यामुळे मला पूजा वगैरे मांडायची सगळं काही राहिलं आहे.
आता ते पूजा मांडायला घेऊया, त्याआधी करून घेते स्वयंपाक. नाहीतर आहो आले की बस मग भूक लागून जाईल ना. आता तरी साधारण वाजलेले आहेत 11:30. टू लेट. सो गाईज, आता इथं मी नाही का ठरवलं एक आणि करावं दुसरंच लागतंय. आता ते काय ते सांगते तुम्हाला. मी इथे बनवायचं होतं, पण आज नाही का गुरुवार असल्यामुळे लाईट जाते इथं सर्दी. लाईट गेली, मसाला वगैरे सगळं रेडी झालेला होता, पण जस्ट जाऊन मिक्सरचं बटन ऑन करेल तेवढ्यात लाईट गेली. आणि असं गेल्या गुरुवारी पण झालं होतं. आणि सेम भाजी पण सेमच घेतली त्या बनवायला मी, तेवढ्यात लाईट गेली. मग आता मी थोडं म्हटलं चला विदाउट मिक्सरचं आपण फक्त प्लेन मूग डाळच बनवू शकतो. मूग डाळ बनवायला घेतली. एकीकडे भाजी टाकून दिली आहे. आता घेते कणिक मळायला, कणिक मळून घेते. स्वयंपाक झाला की मी झाले फ्री. खूप टेन्शन आलं आज माहिती का. उपवासाच्या दिवशी असं वाटतं की खूप शॉर्टकट वेने आपण काम आवरायला पाहिजे. आणि असं लॉंग जेव्हा वाढतं ना काम, यार खूप इरिटेशन होतं. माझी तर खूपच चिडचिड होते. मग सकाळीच चपात्या बनवून आता माझ्या इथं रेडी आहे. भाजी पण एकाकडे झालेली आहे. चिमणाला आता लागलेली आहे भूक. चिमणा म्हणजेच माझी आर्या. मी हाय त्यांची आर्या. ओके, तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये उद्या भेटू. बाय. बघू. सो गाईज, माझी एनर्जी लेवल आता डाऊन झालेली आहे. आता जास्त शूट काही करायचं नाही मला. थोडंसं ब्रेकफास्ट वगैरे मध्ये, म्हणजे उपवासाला नाही का, उपवासाचं जे खायचं वगैरे असतं तसं तर मी ॲपल ज्यूस वगैरेच घेत असते. बट आज लाईट पण नाही आहे. आणि गेल्या वर्षी पण सेम प्रोसेस व्हायचा. मी ॲपल वगैरेची स्मूदी बनवून ती घेऊन घ्यायची उपवासाला, आणि गुरुवारीच लाईट जाते. सेम प्रोसेस माझ्यासोबत ह्या वर्षी पण झाली. बट असं नेक्स्ट गुरुवारी मी ट्राय करेल की सगळं लाईट जायच्या आधी करून घ्यायचं. किती ट्राय केलं ना तर लाईट कधी जाईल ते फिक्स वेळ नसते, ती कधी पण जाऊ शकते. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. नवीन असाल तर शेअर करा. ब्लॉगमध्ये उद्या भेटू. बाय. सो बाय फ्रॉम आर्या आणि बाय फ्रॉम आर्याज मम्मी. सो गाईज, व्हिडिओ आवडला असेल, ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा.